वर्ध्यातनं एक अत्यंत आश्चर्यकारक बातमी समोर येतेय। सफाई कर्मचाऱ्यालाच शिक्षकाची जबाबदारी दिली गेल्याचं कळतंय। वर्धा जिल्ह्यामध्ये सफाई कर्मचाऱ्याला चक्क शिक्षकाची जबाबदारी दिल्याचा अतिशय आश्चर्यजनक प्रकार समोर आलाय। पुलगाव नगर परिषदेमध्ये स्वच्छता विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्याची जबाबदारी दिली आहे। त्यामुळे प्रचंड आश्चर्य व्यक्त होतंय। शिक्षण राज्यमंत्री म्हणून स्वतः पालकमंत्री असणाऱ्या पंकज भोयर यांच्या जिल्ह्यातली ही बाब पत्रामुळे समोर आली आहे। पुलगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा क्रमांक 4 इथे स्वच्छता विभागामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या चेतन चंडालेला विद्यार्थ्यांना शिकवण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। तसं पत्रच मुख्याधिकाऱ्यांनी काढलंय आणि या पत्रावरती मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी सुद्धा आहे। आपले प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। एकनाथ, चक्क सफाई कर्मचाऱ्याला शिक्षकाची जबाबदारी दिलेली आहे आणि हा प्रकार उघडकीस यायला सुद्धा बराच विलंब लागलाय। नक्की यामागे कारण काय आहे? नक्कीच पूर्वा, या पुलगाव नगर परिषदेच्या अंतर्गत असणारी जे भगतसिंग शाळा आहे, या शाळेमध्ये अचानक बदली झाली एका शिक्षकाची आणि त्या शिक्षकाच्या जागेवर रिक्त जागा झाली। त्या रिक्त जागेवर कोणीतरी हवंय विद्यार्थ्यांना शिकवायला। याच्यासाठी नगर परिषदेमध्ये असणारा जो सफाई कर्मचारी आहे, या सफाई कर्मचाऱ्याचं शिक्षण जे आहे ते ग्रॅज्युएट झाल्याचं समजतंय आणि या ग्रॅज्युएट झालेल्या शिक्षकाला ही जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी काही दिवसांपूर्वी देण्याचा निर्णय जो आहे हा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला। तसा आदेश देखील काढलेला आहे आणि त्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद आहे की मानधन दिलं जाणार नाही। या सर्व कामाचं जे मानधन आहे हे मानधन दिलं जाणार नाही। परंतु या संपूर्ण या पत्राच्या जेव्हा हे पत्र व्हायरल झालं आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आश्चर्यचकित असल्याचा एकूण जो परिस्थिती आहे ती निर्माण झाली। विशेषतः प्राथमिक शिक्षक समिती, या समितीने यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि असा जो प्रकार आहे ज्या पद्धतीनं एका सफाई कर्मचाऱ्याला शिक्षकाची जबाबदारी दिली जाते आहे, त्यामुळे इतर डीएड बीएड झालेले जे शिक्षक आहेत यांचा प्रश्न मात्र यावेळी उपस्थित होतोय। नक्कीच एकनाथ, अशा पद्धतीने अतिशय संदिग्ध अशा प्रक्रियेच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।